दिवसाची सुरुवात करूया श्री स्वामी समर्थांच्या नामस्मरणाने। नमस्कार सखी सोबती या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत। मिठाच्या वापराने लोक एवढ्या लवकर श्रीमंत कसे होतात याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। ही संपूर्ण माहिती पाहण्याआधी तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया। तंत्रशास्त्रामध्ये असं सांगितलं जातं की मीठ हा नकारात्मक ऊर्जा नष्ट करून सकारात्मक ऊर्जेला स्वतःकडे आकर्षित करतो। तर काही लोक हे मिठाचा वापर हा वशीकरण करण्यासाठी सुद्धा करतात। जर तुम्ही मिठाचे तोडगे आणि काही नियम पाळले तर नक्कीच तुम्ही रातोरात श्रीमंत होऊ शकता। ज्योतिषी शास्त्रानुसार मिठाला चंद्र आणि शुक्राचा प्रतिनिधी मानला जातो। मीठ जर तुम्ही स्टीलच्या किंवा लोखंडाच्या भांड्यामध्ये ठेवलं तर ते घातक आहे आणि रोगराई तसेच आजारपणाचे कारण बनू शकतं। मीठ प्लॅस्टिकच्या कंटेनरमध्ये कधीच ठेवू नका। मीठ हे फक्त काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवा। तंत्रशास्त्रामध्ये दारिद्र्यता दूर करण्यासाठी आणि बरकतीसाठी मिठाचे टोटके उपयुक्त मानले जातात। मिठाला काचेच्या ग्लासमध्ये भरून 4 किंवा 5 लवंगा टाका। असे केल्यामुळे घरामध्ये लक्ष्मी मातेची कृपा राहते आणि धन दौलत वाढते। मीठ आणि काच हे 2 राहूचे कारक मानले जातात। त्यामुळे जर तुम्ही मीठ काचेच्या भरणीमध्ये किंवा बाउलमध्ये ठेवलं आणि ते टॉयलेट किंवा बाथरूममध्ये ठेवलं तर तिथून सर्व निगेटिव्ह एनर्जीचा नाश होतो। कारण राहूचा जास्त दुष्परिणाम हा बाथरूममध्ये असतो। याशिवाय तिथे असलेले जीवाणू विषाणू सुद्धा नष्ट होतात। प्रत्येक महिन्यात मीठ बदलून जुनं मीठ हे टॉयलेटमध्ये फ्लश करावं। मीठ हे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्याचं काम करत असते। यासाठी घर पुसण्याच्या पाण्याच्या बकेटमध्ये मूठभर सैंधव मीठ टाकावं आणि या पाण्याने घराचा कोपरा आणि कोपरा आठवड्यातून एकदा स्वच्छ पुसावा। हा उपाय आठवड्यातून एकदाच करायचा आहे। पाण्यामध्ये चिमूटभर नाही तर आपल्याला मूठभर मीठ टाकायचे आहे आणि यापेक्षा कमी टाकले तर याचा फायदा होणार नाही। सोबतच हा उपाय दररोज करू नका, नाहीतर घरातील सकारात्मक ऊर्जा सुद्धा निघून जाऊ शकते। पैशाचं काम पैसाच करतो। जर तुम्हाला आर्थिक समस्यापासून सुटका पाहिजे असेल तर अशा वेळी एका काचेच्या ग्लासमध्ये 1 चमचाभर मीठ टाकून घराच्या नैऋत्य दिशेला तो ठेवून द्या आणि या पाण्याच्या ग्लासच्या मागे एक लाल रंगाचा बल्ब पण तुम्ही लावू शकता। आपल्या घरामध्ये पैसा यायला सुरुवात होते। पण हा उपाय करण्यासाठी आपल्याला वेळोवेळी हे पाणी बदलत राहायचं आहे आणि सोबतच हा उपाय रविवारी आणि मंगळवारी जरूर करायचा आहे। त्याचप्रमाणे जर तुम्ही आठवड्यातून एकदा अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर मीठ घालून बाळाला अंघोळ घालत असाल तर यामुळे तुमच्या बाळाला कधीही नजर लागणार नाही। त्याचप्रमाणे यामागे वैज्ञानिक कारण असं सांगितलं जातं की ज्या लोकांना ॲलर्जीच्या संबंधित काही आजार असतात त्या आजारांपासून सुटका होते। जुन्या काळी लोक दररोज संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस घरातील बाळाची मिठाने नजर काढत असतात आणि हे मीठ पाण्यामध्ये फेकून देत असतात। काही वेळेस काही कारण नसताना मन बेचैन होतं आणि मानसिक चिंता आणि तणाव वाढतो। अशा वेळी आपल्या हाताच्या मुठीमध्ये मीठ घ्या आणि स्वतःवरून 7 वेळा फिरवा आणि घराच्या वॉश बेसिनमध्ये वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्या। यामुळे काही वेळामध्येच तुम्हाला बरं वाटू लागेल। त्याचप्रमाणे पती पत्नीमध्ये जर नेहमी भांडण होत असेल आणि घरामध्ये तणावाचं वातावरण असेल तर मिठाचा हा उपाय नक्की करून पहा। एका काचेच्या वाटीत किंवा ग्लासमध्ये सैंधव मीठ ठेवून त्याला आपल्या बेडरूममध्ये ठेवा। यामुळे रूममधील नकारात्मक ऊर्जा आकर्षली जाते आणि दाम्पत्य जीवनामध्ये प्रेमपूर्ण संबंध निर्माण होतात आणि पती-पत्नीमधील प्रेम वाढते। रात्री झोपण्यापूर्वी जर तुम्ही मिठाच्या पाण्याने हातपाय धुतले तर तुम्हाला चांगली झोप येते आणि सोबतच राहू आणि केतूचा दुष्परिणाम पण कमी होतो। मीठ सांडणे हे चांगले मानले जात नाही। धर्मशास्त्रानुसार मीठ हातातून पडणे हे अशुभ मानलं जातं। मीठ सांडल्याने चंद्र आणि शुक्र कमजोर होतात। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।